नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजचा आपला टॉपिक आहे विरुद्धार्थी शब्द भाग पहिला. बरोबर. विरुद्धार्थी शब्दांवर जर तुम्ही आता लगतच्या काळामध्ये कोणतीही परीक्षा देत असाल तर त्यामध्ये एक गोष्ट नक्की लक्षात ठेवा की विरुद्धार्थी शब्द हे 100% तुम्हाला पेपरला येतात म्हणजे येतात, परंतु फक्त प्रश्नांच्या माध्यमातून पूर्ण विरुद्धार्थी शब्द शिकता येत नाहीत. त्यासाठी आपण परिपूर्ण विरुद्धार्थी शब्द 2 लेक्चर मध्ये शिकणार आहे. बरोबर. जसं आता काही शब्द आहेत की ज्यामध्ये आपल्याला विरुद्धार्थी शब्द जमतो, परंतु अडचण काय येते ते समजून घ्या. बघा, मोरा वाळिंबे यांच्या पुस्तकात एक हे दिलंय, शब्द दिलाय की जसं मर्यादित, मर्यादित, मर्यादित असा शब्द दिलाय. बरोबर. मोरांच्या पुस्तकात विरुद्धार्थी शब्द ऑप्शन दिलेत 1, 2 आणि 3. तर आपण 3च घेऊ. क्रमांक 1 दिला मर्याद. क्रमांक 2 दिला अमर्यादित. आणि क्रमांक 3 दिला अमर्याद. आता लक्षात घ्या, अमर्याद. आता लक्षात घ्या, इथं मर्यादित या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द हा मर्याद होणार नाही. ठीक आहे, तो समानार्थी येईल, मर्यादित. परंतु आपल्याला अमर्यादित हा शब्द योग्य वाटतो, पण तरीही हा अमर्यादित योग्य विरुद्धार्थी शब्द नाहीये. तर अमर्याद हा योग्य शब्दार्थ आहे. मर्यादित, अमर्याद हा योग्य शब्दार्थ आहे. बरोबर. आता बघा, यामध्ये महत्वाची गुड आफ्टरनून मॅडम, गुड आफ्टरनून. महत्वाची गोष्ट अशी की आपल्याला मर्यादित अमर्यादित हे पाठ असतं, परंतु हा शब्द नाहीये. असे बरेचसे शब्द आहेत मराठी व्याकरणात की जे तुम्हाला बरोबर वाटतात पण युजली बरोबर नाहीये. ते शब्द आज आपण पाहणार आहेत. 2 भागात आपण मराठीतील सर्वच्या सर्व विरुद्धार्थी शब्द समजून घेणार आहे. ज्या शब्दांचे अर्थ तुम्हाला कळत नाहीत ते मला कमेंटमध्ये टाका, मी तुम्हाला अर्थ सांगेल. मी प्रयत्न करतो की प्रत्येक शब्दाचा अर्थ सांगण्याचा की जो तुम्हाला जमणार नाही, परंतु काही शब्द माझ्याकडून सुटला एखादा न सांगता तर तुम्ही मला विचारा कमेंटमध्ये, मी तुम्हाला सांगतो. क्लिअर. नेक्स्ट, आता पुढे जाऊ. पुढचं बघा, सर्वप्रथम अ पासून सुरुवात होती. अकल्पित म्हणजे कल्पना न केलेला, असा कल्पित किंवा अपेक्षित म्हणजे हे अपेक्षित होतं आम्हाला, त्याची कल्पना केली होती. अकल्पित म्हणजे ज्याची कल्पना केली नव्हती असे ते. ठीक आहे. आकड म्हणजे एक प्रकारची आकड असते ना माणसाच्या अंगात, आकड. एक त्याला विरोधार्थी आहे विनय. विनय म्हणजे नम्रता. आकड म्हणजे आकडलेला. आकड म्हणजे आकडलेला. ठीक. अक्कलवान तुम्हाला माहिती आहे, बुद्धिमान, बेअक्कली, मूर्ख. अकारण, सकारण. एखाद्या गोष्टीला कारण असते, एखादी गोष्ट विनाकारण किंवा अकारण सुद्धा आपण करतो. अकिंचन म्हणजे ज्याच्याकडे कुठलाही पैसा नाही असा तो अकिंचन. माफ करा, अकिंचन ज्याच्याकडे कुठलाही पैसा नाहीये किंवा दरिद्री, त्याला अकिंचन असे म्हणतात. धनवान तुम्हाला माहिती आहे, श्रीमंत. अकुंठित म्हणजे जो कुंठला गेला नाही, बांधला नसलेला. बरोबर. बांधला नसलेला. कुंठित म्हणजे बांधलेला. बरोबर. दाबलेला, बांधलेला. ठीक आहे, कुंठित. अकुशल म्हणजे ज्याच्याकडे कुठलंही कुशल ज्ञान नाहीये असा तो कुशल म्हणजे निष्णात, जो कशात तरी पारंगत आहे त्याला कुशल म्हणतात. अखाद्य जे खायचं नाहीये असं अखाद्य. खाद्य म्हणजे जे खायचं आहे. अखेर, प्रारंभ. अखंड ज्याला खंड नाही असे ते, म्हणजे खूप की जे तुटलेलंच नाहीये, कुठं पूर्ण आहे त्याला अखंड म्हणतात. खंडित म्हणजे दुभंगलेलं, खंड पडलेलं, भाग पडलेलं. ठीक आहे. अख्खा म्हणजे सगळ्याच्या सगळा. निवडक म्हणजे त्यातील थोडासा.
अख्खा म्हणजे सगळ्याच्या सगळा, निवडक म्हणजे त्यातील थोडासा. बघा लक्षात घ्या, असे शब्द आपल्याला विरुद्धार्थी वाटत नाही परंतु आहेत. अख्खा म्हणजे सगळ्याच्या सगळा, आपण याला विरुद्धार्थी म्हणतो काहीच नाही. अख्खा काहीच नाही, पण अख्खा निवडक सुद्धा विरुद्धार्थी शब्द होते. बरोबर. अग्रगण्य म्हणजे सर्वात प्रथम ज्याला आपण गणतो असा तो. दुय्यम, चला ठीक आहे, याला नंतरही मोजलं तरी चालेल, तर दुय्यम. बरोबर. आता उदाहरणार्थ अभ्यास करणे हा माझा अग्रगण्य, हे माझं अग्रगण्य कर्तव्य आहे. अभ्यास करणे हे माझं अग्रगण्य कर्तव्य आहे. अग्रगण्य म्हणजे पहिलं कर्तव्य आहे. बरोबर. परंतु मूवी पाहणे हे माझं कर्तव्य नाही आहे, ही एक दुय्यम गोष्ट आहे. दुय्यम म्हणून अग्रगण्य विरुद्धार्थी दुय्यम. अंतकाळ शेवटचा काळ, जन्मकाळ जन्माचा काळ. अंतरंग आतील, आतील म्हणजे जे काय आपण आपलं अंतरंग आहे ते आतलं, आणि बहिरंग म्हणजे बाहेरच. ठीक आहे. अंतर्मुख सेम, अंतर्मुख म्हणजे अंतरंग आणि बहिर्मुख म्हणजे बहिरंग, बहिर्मुख. ठीक आहे. अंतरिम म्हणजे शेवट, अंतरिम म्हणजे शेवट, आणि आरंभीय म्हणजे सुरुवात. अंधत्व म्हणजे डोळ्याने न दिसणे, डोळसपणा म्हणजे दिसणे. अंधाधुंदी जिथं कुठलाही नियम नाही, कुठलंही शासन नाही, बगैर नियमांचा चाललेला कारभार म्हणजे अंधाधुंदी. आणि सुव्यवस्था म्हणजे जसं आपलं संविधान लिहिलेलं आहे, काही नियमाने व्यवहार चालतात त्याला सुव्यवस्था असे म्हणतात. बरोबर. नेक्स्ट पुढचा घेतला आपण अंश. अंश म्हणजे छोटासा भाग. बरोबर. अंश म्हणजे छोटा, आपण म्हणतो ना आता हा त्याचा अंश आहे, हा छोटासा आहे आणि हा पूर्ण आहे, हा पूर्ण आहे. उदाहरणार्थ एक अवतार जर घेतले आपण, बरोबर, तर काही अंश अवतार आहेत, काही पूर्ण अवतार, तर अंश पूर्ण. बरोबर. अरुण म्हणजे ज्याच्यावर कर्ज नाहीये असा अरुण, आणि ऋणी म्हणजे जो कोणाचा तरी ऋणी आहे. बरोबर. अकृत्रिम म्हणजे नैसर्गिक, आणि कृत्रिम म्हणजे मानव निर्मित. याला नैसर्गिक पण लागू पडते. अकर्मक म्हणजे ज्यात कर्म नाही असे ते. सकर्मक म्हणजे कर्मासहित असे ते. अग्रज म्हणजे मोठा, भावांच्या बाबतीमध्ये बोललं जातं. अग्रज म्हणजे मोठा भाऊ, आणि अनुज म्हणजे लहान भाऊ, अनुज म्हणजे लहान भाऊ. आगडबंब म्हणजे एक प्रकारे खूप मोठा. बरोबर. खूप मोठा किंवा जाड धष्टपुष्ट म्हणजे आगडबंब. आणि हाडकुडा म्हणजे वाळका. ठीक आहे. अगणित म्हणजे ज्याची मोजणी करता येत नाही असे ते. गणनीय म्हणजे ज्याला मोजता येते असे ते. बरोबर. चालेल. पुढचं बघा. अतिक्रमण हा शब्द ध्यानात ठेवा. अतिक्रमण व्यक्ती आपल्या अखत्यारीच्या बाहेर जाऊन एखादी गोष्ट बळकावतो त्याला अतिक्रमण म्हणतात. अनाक्रमण म्हणजे जे आपलं आहे तेवढंच, इतरांचं आपलंही सोडणे त्याला अनाक्रमण म्हणतात. आणि आपलं नसलेलं घेणे त्याला अतिक्रमण म्हणतात. अनाक्रमण किंवा आक्रसणे, आकुंचित पावणे. आकुंचन म्हणजे काय, हा बघा, प्रसरण म्हणजे पसरणे, आणि आकुंचन म्हणजे निवळणे. बरोबर. आकुंचन म्हणजे कमी होणे. बरोबर. आकुंचन म्हणजे लोप पावत जाणे, आकुंचन म्हणजे कमी होणे. बरोबर. आक्रसणे म्हणजे कमी. आता बघा, रबर आपण लांबवतो, रबर असते आपल्याकडे, रबर लांबवतो, लांबलं म्हणजे प्रसरण पावलं, आणि रबर सोडलं का ते आकुंचन पावते म्हणजेच आक्रसते, म्हणजेच अनाक्रमण, म्हणजेच अनाक्रमण. अजान माहिती नसलेला, सुजान माहिती असलेला. अजिंक्य की ज्याला कोणी जिंकू शकलं नाही असा तो. पराभूत म्हणजे जो कधीतरी हारला आहे, पराभूत. अटक, अटक म्हणजे तुम्हाला माहिती आहे पोलीस स्टेशन अटक, सुटका, अटक सुटका. अटकाव म्हणजे एखाद्याला बांधून ठेवणे, एखाद्याला नियम लावणे, अटकाव करणे. बरोबर. म्हणजे अटकाव, अटकाव. आणि मुभा म्हणजे स्वैर मोकळीक देणे, मुभा मोकळीक, काही करा. बरोबर. अटक, अटकाव म्हणजे फॉर एक्झाम्पल आपल्याला अटकाव आहे, चोरी करू नये. बरोबर. 7च्या आत घरात या, हे अटकाव आहे. मुभा कधी या कधी जा, मोकळी. ठीक. अटळ म्हणजे जे घडणारच आहे, फिक्स आहे, त्रिकालबाधित सत्य. बरोबर. जे करावंच लागणार आहे, अटळ. काही गोष्टी टाळण्याजोग्या असतात.
ज्या टाळता येतात, बरोबर. अटळ, जसं आजचं लेक्चर आपल्याला करायचं आहे हे अटळ आहे, हे अटळ आहे. काही लोकांना वाटतं आपण नंतर करू, त्यांना टाळण्याजोगं वाटते नंतर करू, ठीक आहे. अडवणूक, अडवणूक म्हणजे अडवलेलं. मोकळीक म्हणजे मोडलेलं. अडाणी म्हणजे अज्ञान, शिकलेला म्हणजे सज्ञान. अडेलतट्टू म्हणजे हट्टी, अडेलतट्टू एखाद्या गोष्टीवर अडून राहणे, त्याला अडेलतट्टू माणसाचा स्वभाव असतो, बरोबर. समजूतदार किंवा समजदार, विरुद्धार्थी. अत्यंत म्हणजे खूप जास्त, अत्यंत, बरोबर. आणि अत्यल्प, ठीक आहे चालून जाईल, ओके. अत्यंतला ध्यानात ठेवा, अत्यंतला अत्यल्प हा शब्द महत्वाचा आहे, अत्यंत. अतिथी, पाहुणे, यजमान, ज्याच्या घरी पाहुणे आले तो. अतिथी म्हणजे येणारे पाहुणे, यजमान म्हणजे त्या पाहुण्यांची सेवा करणारा व्यक्ती, ठीक आहे, यजमान. अतिवृष्टी म्हणजे ओला दुष्काळ, ओला दुष्काळ. अवर्षण म्हणजे कोरडा दुष्काळ. अतिवृष्टी म्हणजे भरपूर पाऊस पडणे, आणि अवर्षण म्हणजे अजिबात पाऊसच न पडणे. अतिशय म्हणजे अतिशय किरकोळ किंवा थोडीशी. अतिशय म्हणजे खूप जास्त, किरकोळ म्हणजे थोडेसे. अतुल, अतुल म्हणजे ज्याची तुलना करू शकत नाही असा तो, म्हणजे अतुल. परिमित म्हणजे ज्याची तुलना करता येते, ज्याला उदाहरण देता येते, ज्याची विभागणी करता येते, त्याला परिमित म्हणतात. परिमित, परिमित विभागता येणारा, तुलना होणारा, तुलना होणारा, 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 होणारी, होणारी कुणी असू शकते. अतृप्त म्हणजे जो भुकेलेला आहे, बरोबर. अतृप्त, भुकेलेला, तहानलेला, व कुठल्या तरी गोष्टीसाठी आकसलेला, ठीक आहे, आकसलेला, अतृप्त. तृप्त, संतुष्ट, समाधानी. अगत्य, ध्यानात ठेवा, अगत्य म्हणजे आस्था. हा शब्द खूप वेळा पेपरला आलेला आहे. अगत्य म्हणजे आस्था, अगत्य म्हणजे आस्था. आणि अनास्था म्हणजे त्याला आपण काय म्हणतो, अनास्था, नी वरून शब्द आहे. आस्तिक, नास्तिक. अनास्था म्हणजे नास्तिक, ज्याला आस्था नाही असा तो. अग्राह्य म्हणजे जे घेतल्या जात नाही, जे खाल्ल्या जात नाही, जे घ्यायचं नसते, त्याला अग्राह्य. ग्राह्य म्हणजे जे आपण खाऊ शकतो, घेऊ शकतो, ठीक आहे. अगाध खूप जास्त, ज्याला कुठलीच सीमा नाही आहे, बरोबर. आणि मर्यादित म्हणजे लिमिटेड आहे, बरोबर, मर्यादित. अगाढ भरपूर, गाढ म्हणजे मर्यादित. अगोदर नंतर, आघाडी पिछाडी. अघोरी, ध्यानात ठेवा, अघोरी काही साधू लोकांना सुद्धा अघोरी म्हणतात, बरोबर. अघोरी, तर अघोरी म्हणजे असे साधू लोक की जे त्यांची पूजाच अघोरी असते. अघोर म्हणजे मांस खाणे, राख लावणे, त्याला कुठलेही नियम नाही, बरोबर. त्याला तमगुण म्हणतात, तमगुण, अघोरी. की जो व्यक्ती कधी खाणे, काही पिणे, त्याला अघोरी म्हणतात, बरोबर. आणि जो सात्विक असतो, सात्विक भोजन करतो, सात्विक बोलतो, सात्विक राहतो, बरोबर, त्याला सात्विक म्हणतात. अघोरी विरुद्धार्थी सात्विक. अचपळ, अचपळ, अचपळ म्हणजे, अचपळ म्हणजे कार्यशील, क्रियाशील, क्रियाशील, क्रियाशील. अचपळ म्हणजे क्रियाशील. एक लक्षात ठेवा, चपळ अचपळ असं नाहीये. चपळ बरोबर अचपळ, अचपळ, अचपळ हे दोन्ही शब्द समानार्थी आहेत. चपळ अचपळ विरुद्धार्थी नाही आहेत. अचपळ म्हणजे क्रियाशील, जो विविध गोष्टीमध्ये सहभाग घेणारा, विविध कार्य करणारा, त्याला अचपळ म्हणतात. मंद म्हणजे मंद आहे, मंद आहे, मंद समजते ना तुम्हाला, मंद. अचल, अचल म्हणजे जो स्थिर आहे, जो हलत नाही, त्याला अचल. किंवा याला पर्वताला सुद्धा अचल म्हणतात, पर्वत. चंचल जो हलतो, बरोबर. अचल म्हणजे जो स्थिर राहतो, चंचल तो एका जागेवर टिकत नाही, त्याला चंचल. अचूक म्हणजे बरोबर, चूक म्हणजे चूक, बरोबर. आणि ध्यानात ठेवा, अचूक म्हणजे बरोबर, अचूक म्हणजे बरोबर, बरोबर. मग याला विरुद्धार्थी शब्द चूक. बऱ्याचशा प्रश्नांमध्ये येतो हा. अचूक शब्द ओळखा, अचूक म्हणजे बरोबर शब्द ओळखा, ठीक आहे. नेक्स्ट,
अत्याचार, सदाचार. अदृश्य जो दिसत नाही असा, दृश्य जो दिसतो. अद्भुत, सामान्य, चिल्लर गोष्ट. अद्यप्रभूती, अद्यप्रभूती म्हणजे जुने. अद्यप्रभूती म्हणजे जुने. आणि अद्ययावत म्हणजे नवीन. अद्ययावत म्हणजे नवीन किंवा आताची, 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 अद्ययावत. बरोबर. अद्वितीय म्हणजे त्याच्यासारखा दुसरा कोणी नाही. सामान्य पण त्याच्यासारखे भरपूर आहेत. अद्वैत, ईश्वराला जाणून घेण्याच्या दोन पद्धती आहेत. एक द्वैत, एक अद्वैत. अद्वैत म्हणजे ज्याची कुठलीच आकार नाही, सीमा नाही, असा अद्वैत. अद्वैत ज्यांना आपण मंदिरात पाहतो. द्वैत म्हणजे जे आपल्याला दिसतं, जे आपल्या समोर आहे त्याला द्वैत म्हणतात. आणि अद्वैत म्हणजे की जे आपल्याला दिसत नाही ते अनुभूती करता येते त्याला अद्वैत म्हणतात. क्लिअर. नेक्स्ट पुढचा प्रश्न. अध्ययन, अध्ययन म्हणजे अभ्यास करणे. अध्ययन म्हणजे अभ्यास करणे. आणि अध्यापन म्हणजे शिकवणे. म्हणजे शिकवणे. आता मी अध्यापन करतोय आणि तुम्ही अध्ययन करताय, म्हणून दोन विरुद्धार्थी शब्द. अधर्म, धर्म. अत्याहारी म्हणजे भरपूर खाणारा, कायो खाणारा. मिताहारी म्हणजे कमी, थोडं खाणारा. ठीक आहे. अधिकार, अनाधिकार. अधिकार म्हणजे अधिकार असतो, हक्क. आणि अनाधिकार म्हणजे त्याला अधिकार नाहीये. अधीर म्हणजे जो इतका घाईत असतो, अधीर, की त्याला बिलकुल थांबायची सवडच नसते, त्याला अधीर म्हणतात. एखाद्या गोष्टीसाठी एखादा व्यक्ती अधीर होतो. बरोबर. धैर्यशील म्हणजे तो धैर्याने कार्य करतो. करेज, बरोबर, करेजफुल. अधीर लगेच घाबरणारा, लगेच उत्साहित होणारा, अधीर. धैर्यशील शांततेत त्याला पाठपुरावा करणारा. म्हणून परीक्षा देताना धैर्यशील राहा. अधू, अधू म्हणजे पंगू. अधू म्हणजे पंगू, पंगू. अधू म्हणजे पंगू. अधू म्हणजे पंगू. पंगू म्हणजे कुठला तरी त्याला शरीराचा अवयव तुटलेला, मोडलेला, नसलेला, असा पंगू. ठीक आहे. धडधाकट म्हणजे चांगला, दष्टपुष्ट. बरोबर. अधोगती म्हणजे विपत्ती किंवा अधोगती, अधोगती, प्रगती, प्रगती. अधोमुख, ऊर्ध्वमुख. बरोबर. अधोमुख म्हणजे संपत चाललेला. आणि ऊर्ध्वमुख म्हणजे पुढे येणारा. अनंत म्हणजे ज्याचा अंत नाही असा तो. सीमित म्हणजे ज्याला अंत आहे. अनन्य, अनन्य म्हणजे विशेष. अन्य म्हणजे साधारण. अनमोल म्हणजे विशेष. बरोबर. अनमोल. बहुमौलिक, बरोबर, म्हणजे अनमोल. कवडी मोल ज्याला किंमत नाही असा तो. अनसूया, अनसूया, अनसूया. नो, नो. अतिथी आणि यजमान एकच अर्थ आहे ना सर? नाही, 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 नाही. अनुसूया. एक मिनिट, एक मिनिट द्या मला. नाही, नाही, नाही. यजमान कन्नड लँग्वेज मध्ये आहेत का? अश्विनी मॅडम, आपण लँग्वेज नाही शिकत आहे, विरुद्धार्थी शब्द शिकतोय. बरोबर. पहिला लक्षात घ्या. अतिथी म्हणजे घरी येणारा पाहुणा, येणारा पाहुणा, पाहुणा, पाहुणा. यजमान म्हणजे, यजमान म्हणजे, यजमान म्हणजे, यजमान म्हणजे ज्याच्या घरी, ज्याच्या घरी, ज्याच्या घरी, ज्याच्या घरी, ज्याच्या घरी पाहुणा आला, पाहुणा आला, आला, आला. त्या पाहुण्याचा, त्या पाहुण्याचा, 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 पाहुण्याचा आदर सत्कार, आदर सत्कार, आदर सत्कार, आदर सत्कार करणारा, करणारा, करणारा. घर मालक, घर मालक, घर मालक. हा झाला यजमान, हा झाला यजमान. अतिथी म्हणजे पाहुणा, अतिथी म्हणजे पाहुणा. आणि यजमान म्हणजे ज्याच्या घरी पाहुणा आला
त्या पाहुण्याचा आदर सत्कार करणारा घर मालक म्हणजे यजमान. घर मालक म्हणजे यजमान. ओके, यजमान शब्द कन्नडामधून आलेला नाहीये. ठीक आहे, यजमान शब्द संस्कृत आहे. पुढे संस्कृत तत्सम शब्द. तत्सम शब्द. वास्तविक आपण अजून शब्द सिद्धी शिकलेलं नाहीये, पण तुम्ही मधीच प्रश्न विचारला म्हणून सांगतोय अश्विनी मॅडम. तत्सम शब्द आहे, तत्सम संस्कृत मधून आलेला. कुठून आलाय? संस्कृत मधून. संस्कृत मधून जसाच्या तसा, कन्नडा बिनडा नाहीये. ओके, मालक. करेक्ट करेक्ट. संजय देसाई सर, अगदी बरोबर. समजलं? सगळ्यांचे प्रश्न क्लिअर? असं विचारत जा मला. ठीक, कुठे होतो आपण? येतो होतो, बरोबर. अनुसया, अनसूया. अनसूया हे नाव आहे अत्रीची पत्नी. अत्री ऋषीची पत्नी. अत्री ऋषीची पत्नी. अत्री ऋषीची पत्नी. अत्री ऋषीची पत्नी. परंतु अनुसया शब्दाचा समानार्थी अर्थ होतो की ज्याला ज्याला असूया नाही, म्हणजे ईर्ष्या, ईर्ष्या, ईर्ष्या नसलेली, 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 नसलेली किंवा ईर्ष्या नसलेली. बरोबर, ईर्ष्या नसणे किंवा ईर्ष्या नसलेली म्हणजे अनुसया. अनुसया, ठीक आहे, अनुसया. बरोबर. आता बघा अनुसया. आता बघा दुसरा शब्द असूया. असूया म्हणजे ईर्ष्या. ईर्ष्या, ईर्ष्या, ईर्ष्या म्हणजे जलन. जलन. ईर्ष्या म्हणजे जलन, जळणे, जळणे. जडता ना आपण एकामेकावर. ठीक आहे, तुम्ही ना सर जडत, बाकीचे लोक जडता. ठीक आहे, ईर्ष्या म्हणजे जळणे. ठीक आहे, जळणे. ओके, चला थोडं पुढे घेऊ आपण, म्हणजे तुम्हाला जरा सोपं जाईल. ओके, ईर्ष्या म्हणजे जळणे, जळणे. क्लिअर? जळणे किंवा एखाद्याची घृणा करणे म्हणजे ईर्ष्या. अनुसूया. पहिला तर अत्री ऋषीची पत्नीचं नाव अनुसूया होतं, जी दत्ताची आई. दत्ताची आई असं बोललं जातं पुराणांमध्ये. अवधूत दत्ताची आई. अनसूया. अनुसूया नाही लिहायचं, शुद्ध शब्द अनसूया आहे. काय? अनसूया. चला पुढे जाऊ. बघा किती गोष्टी क्लिअर होतात या शब्दांमध्ये. अर्धे तर शब्दार्थ समानार्थी समजून जातात तुम्हाला. ठीक आहे, त्यामुळे हे 2 लेक्चर प्रॉपर करा, मग नंतर आपण समानार्थी शब्द घेऊ. ठीक आहे, व्याकरण तर आपण चालतच राहील, मध्ये मध्ये शब्दार्थ घेत जाऊ. विशेष करून DMER चे विद्यार्थी हे लेक्चर करा, हे लेक्चर करा. चला पुढे जाऊ. अचेतन, सचेतन. अचेतन म्हणजे निर्जीव, सचेतन म्हणजे सजीव. चेतना गुणोक्ती समजते ना? चेतना, चेतना शक्ती. अचेतन. अच्युत. अच्युत म्हणजे अमर. अमर. अच्युत म्हणजे अमर. बरोबर, की ज्याला विष्णूच एक नाव आहे अमर. अनंत, अनंत, अमर किंवा अजरामर, त्याला अच्युत म्हणतात. च्युत म्हणजे विभाग पडणारा. विभाग, विभाग पडणारा, पडणारा किंवा याला आपण असं घेऊ, नाश होणारा. नाशी, नाशी, नाशी. अच्युत विष्णू, च्युत नाशी. अजरामर क्षणिक. अजरामर म्हणजे चिरकाल आणि क्षणिक म्हणजे क्षणपुरतं. अजस्त्र. अजस्त्र म्हणजे अवाढव्य, खूप खूप जास्त, खूप मोठं. बरोबर, अजस्त्र. चिमुकले लहान, विरुद्धार्थी. अजागळ, एक लक्षात ठेवला. अजागळ म्हणजे त्याला आपण झांबला म्हणतो ना, झांबला किंवा मग त्याला झांबला झुमला किंवा अजागळ. जो असा भाबडा आहे, झांबला आहे, बरोबर, त्याला अजागळ म्हणतात. तर त्याचा विरुद्धार्थी येतो चलाक, हुशार. बरोबर. अनादर, अनाचार, सदाचार. अनाथ, सनाथ. अनाथ म्हणजे ज्याला आई वडील नाही असा तो. सनाथ ज्याला पाल्ले आहेत, पालक आहेत असा तो. अनादर, आदर. ज्याचा अनादर म्हणजे अनादर करणे, आदर म्हणजे आदर करणे. अनाठाई, सत्कारणे. अनाठाई म्हणजे विनाकारण. अनाठाई म्हणजे विनाकारण. आणि सत्कारणे म्हणजे चांगल्या कारणाने, चांगल्या कारणाने. ठीक, नेक्स्ट. अनाडी म्हणजे अशिक्षित, शिक्षित म्हणजे शिक्षित. अनादी, अनादी म्हणजे आधी काळापासून. आधी काळापासून, बरोबर. आदी, अनादी, आदी. बरोबर. आदी म्हणजे सर्वात पहिला. अनादी म्हणजे ज्याला
आधी नाहीये असा तो. आधी म्हणजे तोच आधी आहे. ठीक आहे, लक्षात ठेवा, दोन्ही सारखे सारखे वाटतात, परंतु प्रॉब्लेम आहे. अनादी म्हणजे ज्याला आधी नाही असा तो. आधी म्हणजे तोच आधी. ठीक आहे. अनाथ सनाथ, अनाम नाम, अनावर आवर नियंत्रित. एखादी भावना अनावर होणे म्हणजे कंट्रोल न होणे, बरोबर. आवर घालणे आणि नियंत्रित करणे. आवर म्हणजे नियंत्रित. अनावृत्त आवृत्त. अनावृत्त म्हणजे रिपिटेशन न होणे, डबल न होणे, बरोबर, त्याला अनावृत्त म्हणतात. आवृत्त म्हणजे परत परत तीच गोष्ट घडत जाते, सारखी सारखी परत घडत जाणे म्हणजे आवृत्त. अनावृष्टी म्हणजे पाऊस न होणे, पाऊस नसणे. वृष्टी म्हणजे पाऊस पडणे. अनासक्त म्हणजे जो वैरागी आहे, त्याची कशातच आसक्ती नाहीये, त्याला अनासक्त म्हणतात. पण त्याला ना पैसा प्यारा, ना घरदार प्यारा, ना कशातच त्याची इच्छा नाहीये, कशाच त्याला प्रेम नाहीये, त्याला म्हणतात अनासक्त. आसक्त म्हणजे जो कुठल्या तरी गोष्टीवर आसक्त आहे, पैशावर आसक्त असतात, बरोबर, घर परिवारावर आसक्त असतात, पत्नीवर आसक्त असतात, लोक असतात, त्याला आसक्त म्हणतात. अनासक्त म्हणजे वैरागी, आसक्त म्हणजे संसारिक, बरोबर. नेक्स्ट, अनास्था म्हणजे जिथं आस्था नाही असा तो. आस्था म्हणजे अगत्य, आस्था म्हणजे अगत्य. अनिच्छा इच्छा नसणे, इच्छा असणे. अनियंत्रित नियंत्रण नसणे, नियंत्रित नियंत्रण असणे. अनिवार्य म्हणजे कंपल्सरी. ऐच्छिक म्हणजे तुम्ही घेऊ शकता, इच्छा असेल तर घ्या, नसेल तर नका घेऊ. अनिवार्य म्हणजे पेपर द्यावाच लागेल, कंपल्सरी. आणि अनिवार्य भरपूर प्रमाणात, बघा, अनिवार्य म्हणजे कंपल्सरी, आणि वार म्हणजे खूप जास्त प्रमाणात, आणि प्रमाणशील म्हणजे जेवढं पाहिजे तेवढं. प्रमाण म्हणजे मोजक, प्रमाणशील. आणि सिद्ध म्हणजे मुभा, इथं कुठलंही बंधन नसणे. निषिद्ध म्हणजे बंधन आहे, निषिद्ध म्हणजे बंधन आहे, बरोबर. निषिद्ध म्हणजे बंधन आहे. आणि सिद्ध म्हणजे तिथं आपल्याला कोणतीही बंधनं नाही. अनिती म्हणजे नैतिक मूल्यांचा ह्रास, म्हणजे जिथं कोणतीही नीती नाही त्याला अनिती म्हणतात. नीती म्हणजे तिथं नैतिक मूल्य जोपासली गेली, काहीतरी मूल्य जोपासणे म्हणजे नीती. चांगले मूल्य, चांगले मूल्य. ठीक आहे. अनुकूल म्हणजे आपल्यासाठी चांगलं, बरोबर. प्रतिकूल म्हणजे वाईट, प्रतिकूल म्हणजे वाईट, अशी परिस्थिती येते. अनुकूल परिस्थिती, प्रतिकूल परिस्थिती. अनुगामी, अनुगामी म्हणजे माग माग हिंडणारा, याला अनुयायी सुद्धा म्हणतात. अनुगामी, अनुगामी म्हणजे अनुगामी, अनुगामी, अनुगामी म्हणजेच अनुयायी, अनुयायी, अनुयायी असाही त्याचा अर्थ होतो. अनुगामी म्हणजे अनुयायी, नेत्यांच्या मागे फिरणारे, बरोबर, किंवा गुरुच्या पुढे बसणारे, गुरुच्या मागे असणारे, त्यांना अनुयायी म्हणतात. गुरुची पालना करणारे अनुयायी. ठीक आहे. आता मोरक्या म्हणजे गुरु, जो पुढे असतो, नेता, गुरु, टीचर, हे पुढे असतात, त्यांना मोरक्या म्हणतात. अनुगामी. अनुदार म्हणजे जो चिकट, कंजूष, क्लिष्ट म्हणजे अनुदार. उदार म्हणजे दयालू, बरोबर, उदाहरण दयालू. अनुनय, अनुनय म्हणजे प्रेम, प्रेमाने विनवणी करणे. अनुनय म्हणजे प्रेमाने विनवणी करणे. मी समानार्थी बी सांगतोय, सोबत सोबत विरुद्धार्थी बी सांगतोय. ठीक आहे. हे जे सांगतोय हे समानार्थी आहे ना. अनुनय, अनुनय, अनुनय म्हणजे विनंती, विनंती, विनंती. प्रेमपूर्वक विनंती करणे, प्रेमपूर्वक आग्रह करणे म्हणजे अनुनय. आदेश म्हणजे ऑर्डर. अनुनय आणि ऑर्डर दोन मधला फरक. विरुद्धार्थी शब्द. अनुपम म्हणजे ज्याला उपमाच देता येत नाही असा तो. अनुपम, उपमा म्हणजे उदाहरण देता येत नाही. अद्वितीय, एकमेव म्हणजे अनुपम, बरोबर. आणि उपमित म्हणजे ज्याला भरपूर उदाहरणं देता येतात, भरपूर उदाहरणं देता येतात, त्याच्यासारखे सर्व आहेत उपमित. सामान्य. अनुपस्थिती म्हणजे गैरहजर, उपस्थिती म्हणजे हजर. ठीक आहे. अनुभव, अननुभव ज्याला अनुभव नसते, अनुभव नसणे. उत्पादक, अनुत्पादक
म्हणजे जो प्रोडक्शन करत नाही असा तो, उत्पादक जो प्रोडक्शन करतो. अनुभूती म्हणजे साक्षात्कार, आणि अननुभूती म्हणजे साक्षात्कार न होणे. अनुमती म्हणजे परमिशन, असंमती म्हणजे परमिशन न देणे, परमिशन न देणे. अनुमान म्हणजे अंदाज, अनुमान म्हणजे अंदाज, आणि खात्री म्हणजे खात्री, बरोबर, खात्री म्हणजे खात्री. नेक्स्ट, अनुशासन चांगलं शासन, दुःशासन वाईट शासन. दुःशासन महाभारतातील एक पात्र आहे, दुर्योधनाचा भाऊ दुःशासन, बरोबर. तर अनुशासन दुःशासन, इथं दुःशासनाचा अर्थ वाईट शासन, दु म्हणजे वाईट. अन्य अनन्य. अपकर्ष, अपकर्ष म्हणजे अधोगती, अपकर्ष म्हणजे अधोगती, अधोगती, अधोगती. अधोगती म्हणजे नाश होणे, लॉस होणे, नाश होणे, बरोबर, नुकसान होणे, त्याला अधोगती म्हणजे अपकर्ष. उत्कर्ष म्हणजे भरभराट, उत्कर्ष म्हणजे भरभराट. अपकार म्हणजे एखाद्याचा उपकार घेणे, अपकार, आणि उपकार म्हणजे एखाद्यावर उपकार करणे. अपकीर्ती म्हणजे वाईट कीर्ती, सत्कीर्ती म्हणजे चांगली कीर्ती. अपकृत्य म्हणजे वाईट कृत्य, सत्कृत्य म्हणजे चांगले कृत्य. अपमान सन्मान, तुम्हाला माहिती आहे, हे सांगायची गरज नाही. अपरंपार, बरोबर, आणि मर्यादित. अपरंपार म्हणजे भरपूर, खूप, जास्त, अपरंपार, मर्यादित. अपराध, अपराध म्हणजे गुन्हा. निरपराध म्हणजे निर्दोष. अपरिहार्य म्हणजे असं, अशी अशी गोष्ट की ज्याला काहीच, आता काही, त्याला काही पर्यायच नाहीये, त्याला म्हणतात अपरिहार्य. परिहार्य म्हणजे पर्याय आहेत आपल्याकडे भरपूर, बरोबर, म्हणजे आपण हे नाही तर ते करू शकतो. अपरिहार्य म्हणजे हेच वापरावं लागते, आता दुसरा काही पर्याय नाही, पेपर दिल्याशिवाय गत्यंतर नाही. अपरिहार्य, पेपर द्यावाच लागेल, तेव्हा तुम्ही पास होसाल, तेव्हा कुठे तुम्हाला गव्हर्नमेंट जॉब मिळेल. अपरिहार्य, ठीक आहे. नेक्स्ट, पुढचं, उपरोक्ष, अपरोक्ष. अपरोक्ष म्हणजे माग, कुठेतरी दूर. परोक्ष म्हणजे समोर, परोक्ष म्हणजे समोरासमोर. अप्रवृत्ती वाईट प्रवृत्ती, अपप्रवृत्ती. सत्प्रवृत्ती म्हणजे चांगली प्रवृत्ती. अपव्यय म्हणजे, म्हणजे अपव्यय म्हणजे नाश करणे. मितव्यय म्हणजे चांगला वेळ घालवणे. अपशब्द शिव्या, सुवचन चांगले विचार. अनुमोदन म्हणजे तुम्ही दिलेल्या सल्ल्याला माझी संमती असते, बरोबर. अनुमोदन म्हणजे संमती. विरोध म्हणजे संमती नसणे. अनुयायी, समजलं, अनुयायी पुढे आहे, अनुयायी मागे हिंडणारे, पुढारी पुढं राजकारण करणार, ठीक आहे. अनुराग, अनुराग म्हणजे एखाद्या गोष्टीवर आसक्ती किंवा प्रेम करणार. विराग म्हणजे वैरागी. अनुरूप म्हणजे एखाद्या गोष्टीला साजेसे, त्याला बरोबर चिकटेल असे. आता बघा, उदाहरणार्थ, आता हे आहे, हे काय, हे पॉकेट आहे, या पेनच्या अनुरूप आहे, व्यवस्थित पेन बसते यामध्ये, ठीक आहे, अनुरूप आहे, याला म्हणतात साजेशे, अनुरूप. कट टू कट, बरोबर, साजेशे, अनुरूप. आणि विजोड म्हणजे वेगळंच काहीतरी, त्याला अनुरूप नसणे, विरूप, ठीक आहे. अपात्र अयोग्य, सत्पात्र योग्य. अपाय म्हणजे, अपाय म्हणजे एक प्रकारे इजा, इजा. उपाय म्हणजे त्यावर औषधोपचार. अपार भरपूर, थोडे, किंचित. अपूर्व म्हणजे ह्यासारखा कोणीच नाही झाला पूर्वी, त्याला अपूर्व म्हणतात. सामान्य म्हणजे साधारण. अपेक्षा इच्छा, उपेक्षा अनिच्छा, बरोबर. उपेक्षा करणे म्हणजे एखाद्याचा अपमान करणे, एखाद्याला, एखाद्याची इच्छा मोडणे, उपेक्षा, बरोबर. अपेक्षित म्हणजे अंदाजित, अंदाजे आम्हाला माहित होतं हे येणारच आहे, अपेक्षित. अनपेक्षित म्हणजे अचानक, अचानक, अनपेक्षित, बरोबर. नेक्स्ट, अप्रतिम खूप सुंदर, साधारण, साधारण. अफाट खूप जास्त, संकुचित छोटस, बरोबर. अबला म्हणजे गरीब, अबला म्हणजे गरीब, गरीब, बरोबर. सबला म्हणजे बल असलेली, बल
स्त्रीसाठी वापरला जाते. अबला म्हणजे जिच्या अंगात बल नाही, जी गरीब आहे, तिला अबला म्हणतात. सबला आजकाल कोणी अबला नाही बरं. त्यामुळे लोकांनी ध्यानात ठेवा, ठीक आहे. अबला बिबला कोण नाही आहे आजकाल. सगळ्या पार झुंबा बिंबा करतात, ठीक. कराटे बिराटे शिकलेले असतात, म्हणून अबला नारी राहिलेली नाही. आता सबला नारी आलेली. कोणती? सबला. बला सहित म्हणजे सबला, ठीक. अबोल म्हणजे मुका. अबोल म्हणजे मुका. मुका म्हणजे कोण? की ज्याची वाचा गेली आहे असा तो मुका, ठीक. आणि वाचाळ म्हणजे बडबड करणारा. बडबड करणारा. आब्रू म्हणजे इब्रत किंवा इज्जत. बेअब्रू म्हणजे बेइज्जत होणे. अभंग म्हणजे ज्याचा भंग झाला नाही असा तो. आणि खंडित म्हणजे भंग पावलेला. अभद्र म्हणजे वाईट. भद्र म्हणजे चांगला. अभक्ष म्हणजे जे खाण्यायोग्य नाही असे ते. भक्षणीय जे खाण्यायोग्य आहे ते. अभागी म्हणजे ज्याला आपण काय म्हणू? अभागी. अभागी की जो भाग्यवानच्या विरुद्धार्थी. जो भाग्यवान आहे त्याच्या विरुद्ध अभागी, बरोबर. ज्याचं भाग्यच नाहीये. बदनशीब. बदनशीब म्हणजे अभागी. भाग्यवान म्हणजे नशीबवान. अभाव म्हणजे कमीपणा. विपुलता म्हणजे भरपूर. अभिमान, एखाद्या गोष्टीचा अभिमान असतो आपला, गर्व. दुराभिमान म्हणजे अभिमान नसणे. अभिलाषी. अभिलाषी म्हणजे आसक्त, इच्छा असणारा. अभिलाषा असते ना लोकांना, मला हे भेटलं पाहिजे, मला ते भेटलं पाहिजे, माझं हे झालं पाहिजे, मला ते झालं पाहिजे. अभिलाषी. निर्लोभी म्हणजे याला कशाचाच लोभ नाही असा तो. अभिलाषी निर्लोभी, ध्यानात ठेवा. अभेद्य ज्याला भेद करता येत नाही असे ते. ज्याला भेदता येत नाही, अभेद्य. भंगणारे म्हणजे भेद करता येते. अभ्युदय. अभ्युदय म्हणजे प्रगती. 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 अभ्युदय म्हणजे प्रगती किंवा उत्कर्ष. उत्कर्ष. उत्कर्ष, बरोबर. अभ्युदय. आणि अपकर्ष म्हणजे अधोगती. म्हणजे अधोगती. अधोगती, ठीक. अमर ज्याला मरण नाही. मर्त्य म्हणजे जो कधी ना कधी तुम्ही आम्ही लोक मरणार आहे. अमका नेमका. अमानुष मानवी. अमृत विष. अल्पसंख्य बहुसंख्य. माहितीये तुम्हाला. अल्लड प्रौढ. अल्लड म्हणजे लहान. लहान. प्रौढ म्हणजे जो मोठा झालेला आहे, बरोबर. अवकृपा म्हणजे कृपा न होणे. कृपा म्हणजे एखाद्यावर कृपा करणे. अवडंबर म्हणजे एखाद्या गोष्टीचा उगाच गाजावाजा, बरोबर. आणि साधेपणा म्हणजे साधा सर. अवनती म्हणजे उन्नती. अवनती विरुद्धार्थी उन्नती. अवनती म्हणजेच अपकर्ष. अवनती म्हणजेच अपकर्ष. अपकर्ष. उन्नती म्हणजे भरभराट, प्रगती, बरोबर. एक मिनिट द्या मला, तोपर्यंत मी खालचे वाचा. आणि जो शब्द तुम्हाला समजला नाही तो कमेंट मध्ये टाका, ठीक आहे. मी पाणी पितो. चला पुढचा पाहू. पुढचा जर पाहिला तर बघा, अवमान. अवमान म्हणजे अपमान. अवमान म्हणजे अपमान. सन्मान. सन्मान म्हणजे एखाद्याचा सन्मान करणे. अवलक्षण. अवलक्षण म्हणजे वाईट लक्षण. सुलक्षण म्हणजे चांगले लक्षण. सुलक्षण म्हणजे चांगले लक्षण, बरोबर. चांगले लक्षण, ठीक. अवहेलना म्हणजेच अपमान करणे. अवहेलना. अवमान म्हणजे अपमान. 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 अवहेलना, ठीक आहे. मान सन्मान. अवहेलना मान सन्मान, ठीक आहे. नेक्स्ट बघा. नेक्स्ट बघा. पुढचा शब्द आहे. पुढचा शब्द आहे अव्हेर. म्हणजे एखाद्याचा अव्हेर करणे म्हणजे काय माहिती आहे काय? की अव्हेर. अव्हेर. अव्हेर एखाद्याला दुर्लक्ष करणे. एखाद्याकडे
दुर्लक्ष करणे, अवेर. अवेर म्हणजे दुर्लक्ष करणे, दुर्लक्षित, दुर्लक्षित, दुर्लक्षित किंवा दुर्लक्ष करणे, दुर्लक्ष करणे. अवेर म्हणजे एखादा व्यक्ती तुमच्याकडे आला, त्याने तुम्हाला रामराम केला, त्यानं तुम्हाला नमस्कार केला, दुर्लक्ष करणे, अवेर. अवेरू, बरोबर. सन्मान म्हणजे राम राम राम, भाऊ भाऊ वगैरे वगैरे. साधारणतः असं होतं कोणाकडून, गरीब लोकांबरोबर. एखादा मोठा व्यक्ती असतो, तो जर समजा गावात फिरायला निघाला, तर सगळे लोक त्याला नमस्कार साहेब, नमस्कार नमस्कार नमस्कार. आणि एखादा चिल्लर चालणार व्यक्तीने नमस्कार केला, हा ठीक आहे नमस्कार ठीक. आणि एखादा धन दांडगा असला, अरे नमस्कार नमस्कार तुम्ही, अशा प्रकारे अवेर, सन्मान. अशिष्ट, अशिष्ट म्हणजे शिष्ट नसलेला, शिष्ट. अश्रद्ध म्हणजे ज्याला आपण नास्तिक म्हणू, काय म्हणू, नास्तिक, नास्तिक. अश्रद्ध म्हणजे नास्तिक. श्रद्धाळू म्हणजे श्रद्धा असलेला. असंबद्ध, असंबद्ध म्हणजे जो ज्याच्याशी संबंधित नाहीये. उदाहरणार्थ समजा आता, समजा आता तुम्ही लाईव्ह आहात का, तुम्हाला मजा येते, अर्थ समजतायत, समजतायत अर्थ चांगल्या प्रकारे. जरा कमेंट टाका बरं एक दोन, मला कळा ना तुम्ही लाईव्ह आहे का नाही. ठीक आहे, बघा असंबद्ध म्हणजे बघा, एखादं उदाहरण घेतलं तुम्हाला चांगलं समजेल. असंबद्ध म्हणजे समजा आपल्याकडे पाईपलाईनचा प्रॉब्लेम झालाय, आपली जी पाईपलाईन आहे घराची, तो प्रॉब्लेम झालाय, बरोबर. आणि आपण सुताराला घेऊन आलो, आणि आपण सुताराला घेऊन आलो. सुतार प्लंबिंगचं काम करेल का, नाही करणार. अश्विनी मॅडम थँक्यू, थँक्यू. हो सर, मीरा मॅडम थँक्यू. असंबद्ध की जो संबंधित नाहीये, असंबद्ध. आणि संबद्ध, सॉरी, संबद्ध म्हणजे त्याच्याशी व्यवस्थित संबंधित, बरोबर. असह्य म्हणजे सहन न करण्यासारखं, असह्य. सुसह्य म्हणजे जे सहन करता येतं. उन्हाळ्यातलं मेचं ऊन असह्य होतं, आणि आता पावसाळ्यातलं ऊन वगैरे सुसह्य असतं. असीम म्हणजे ज्याला कुठलीही सीमा नाही, असा तो, त्याला असीम. आणि सीमित, सीमित म्हणजे लिमिटेशन, लिमिटेड, बरोबर. नेक्स्ट, अराजक. अराजक म्हणजे जिथं अराजकता माजलेली आहे, बेबंदशाही. अराजक म्हणजे बेबंदशाही, बेबंद, बेबंद शाही, बेबंदशाही. अराजक म्हणजे कुठलेच नियम नाही, अराजकता माजली. सुव्यवस्था म्हणजे व्यवस्थित कारभार चालू. अर्धचंद्र म्हणजे एखाद्याला अवेरणे, एखाद्याचा अवेर करणे, अवेर करणे. अवेरचा अर्थ मी सांगितलाय, अवेर करणे. स्वागत म्हणजे नमस्कार, या या या, सुस्वागत. अर्वाचीन, अर्वाचीन म्हणजे प्राचीनच्या नंतरचा, आणि प्राचीन म्हणजे त्याच्यापेक्षा प्राचीन, बरोबर. अलग, सलग. असुर, सूर. असुर म्हणजे दैत्य, असुर म्हणजे दैत्य, दैत्य. आणि सूर म्हणजे देव, सूर म्हणजे देव. ठीक आहे. अस्खलित, अस्खलित, अस्खलित म्हणजे अगदी प्रॉपर, हे बोलण्यासाठी वापरलं जातं. अस्खलित, अस्खलित म्हणजे अगदी व्यवस्थित, प्रॉपर, अस्खलित. आणि अडखडत, अडखडत बोलणे म्हणजे अडखडत बोलणे. अस्ताव्यस्त म्हणजे पसारा, सुव्यवस्थित म्हणजे पसारा आवरला. अस्मिता, अस्मिता म्हणजे आपल्या, अस्मिता म्हणजे एखाद्या गोष्टीबद्दलचा अभिमान, प्रेम, बरोबर. अस्मिता, अभिमान, प्रेम. आणि निराभिमान म्हणजे ज्याला कसलीच अस्मिताच नाही आहे, बरोबर. अहंकार म्हणजे गर्व. निरंकार म्हणजे ज्याला गर्व नाही असा तो. सक्षम म्हणजे एखाद्या गोष्टीसाठी कॅपेबल म्हणजे सक्षम. अक्षम म्हणजे कॅपेबल नाही. अज्ञ म्हणजे अडाणी, अज्ञ म्हणजे अडाणी, अडाणी, अडाणी. टाळणे, करेक्ट करेक्ट, टाळणे. अवेर म्हणजे टाळणे, टाळणे. शबाश, धन्यवाद मॅडम. काही शब्द तुमच्याकडून पण भेटतात. ठीक आहे मीरा मॅडम, टाळणे, बरोबर. अज्ञ म्हणजे अडाणी. सुज्ञ म्हणजे सुशिक्षित, जाणता, 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 जाणता किंवा सुशिक्षित म्हणून. आकर्षण
म्हणजे एखाद्या गोष्टीची आस, एखाद्या गोष्टीवर भाळणे. आकर्षण म्हणजे भाळणे. बाळगणे. बाळगणे. एखादी चांगली वस्तू दिसली तर त्या गोष्टीवर आपण भाळून जातो. बरोबर, अरे बापरे किती सुंदर आहे. ठीक आहे, त्याला आकर्षण म्हणतात. त्याला काय म्हणतात? आकर्षण. अनाकर्षण म्हणजे एखाद्या गोष्टीबद्दल छिथू करणे. छिथू, बरोबर, एखाद्या गोष्टीवर करणे म्हणजे अनाकर्षण. आकाश, पाताळ. आकुंचन म्हणजे आकुंचन म्हणजे रबराचं उदाहरण घ्या. रबर लांबवलं, प्रसरण. रबर सोडलं, आकुंचन पावलं. आकुंचन म्हणजे लिमिटेड होणे. प्रसरण म्हणजे पसरणे. ठीक. आक्रमण, आक्रमण म्हणजे चढाई करणे. अनाक्रमण, चढाई न करणे. आकलन म्हणजे समजणे. अनाकलन म्हणजे समजत नाही. तुम्हाला आकलन होतंय ना, त्याला आकलन म्हणतात. आकस्मित म्हणजे अचानक. अपेक्षित म्हणजे हे घडणारच होत, हे घडणारच होत. आकुंचित म्हणजे आकुंचन पावणे, बरोबर. आणि विस्तारित म्हणजे पसरणे, विस्तार पावणे. आगंतुक हा शब्द बघा, हा खूप वेळा पेपरला आलेला आहे. आगंतुक म्हणजे एखाद्याच्या लग्नात आपल्याला बोलवलं नाही तरीही जेवायला जाणे, म्हणजे विना निमंत्रित खायला जाणारा आगंतुक असतो. ठीक आहे. आणि ज्याला पत्रिका वित्रिका आहे तो गेला तर निमंत्रित असतो. ठीक आहे. तशा बऱ्याच विना निमंत्रित गोष्टी आपण करतो. ठीक आहे, आपण, तुम्ही नाही करत, मी केलेल्या आहेत पूर्वी. ठीक आहे. आगमन म्हणजे येणे. निर्गमन म्हणजे जाणे. गमन म्हणजे जाणे. प्रयाण म्हणजे जाणे. आणखी एक शब्द आहे निर्वाण. निर्वाण म्हणजे जाणे. निर्वाण म्हणजे, आता याला निर्गमन, गमन, प्रयाण, निर्वाण हे शब्द आणखी एका गोष्टीला वापरले जातात. त्याचा समानार्थी शब्द मृत्यू पण होतो. मृत्यू, मृत्यू. आपण निर्वाण झालं, बरोबर, देवाज्ञा झाली, निर्माण झालं, गमन झालं, प्रयाण झालं, निर्गमन झालं, बरोबर, मृत्यू. आगामी म्हणजे पुढचा येणारा, मागील, मागचा. आग्रह, आग्रह करणे. अनाग्रह, घेशील तर घे, नाही जागडी. ठीक आहे. आघाडी, पिछाडी. आघात म्हणजे घात करणे. आघात म्हणजे, बघा, आघात म्हणजे पहिल्यांदा आक्रमण करणे. लढाई होते दोन 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 देशांची. आता भारत बघा, भारत कधीच आघात करत नाही. आपण कधीच कोणावर आक्रमण केलेलं नाही. आपण काय करतो? रिटॅलिएशन, बरोबर. रिटॅलिएशन म्हणजेच काय? प्रत्याघात किंवा प्रतिघात. प्रतिघात, प्रतिघात म्हणजे तुम्ही केलेल्या आघाताला आम्ही दिलेलं उत्तर म्हणजे प्रतिघात. आघात म्हणजे आघात करणे, डायरेक्ट. आता पाकिस्तान सारखे लोक आपल्याकडे येतात, आपल्या देशामध्ये काही कारण नसताना पहिला लोक मारतात, बरोबर. जसं आपला पहलगामचा आपण घटना पाहिली, बरोबर, तर त्याला आघात म्हणतात. किंवा चीन सारखा एखादा जो देश आहे, तो देश आपल्या सीमांमध्ये पहिला आतमध्ये घुसतो म्हणजे आघात करतो, आणि मग आपण त्याला प्रतिघात करतो. ठीक. आघात, प्रत्याघात. आघात, प्रत्याघात. ठीक आहे. पुढचा आहे आचारशील, आचारभ्रष्ट. आचारशील म्हणजे नियमाने वागणारा. आचारभ्रष्ट म्हणजे भ्रष्ट आहे. ठीक आहे, त्याला आचारच नाही. आच्छादित म्हणजे झाकलेला. आच्छादित म्हणजे झाकलेला. अनाच्छादित म्हणजे मोकळा हवा. ठीक आहे. आजारी, निरोगी. आजकाल, मागे, पूर्वी. मागे, पूर्वी. आठवण, विसर. आटोकाट, वरवरचा. प्रयत्न करतो ना आपण, आटोकाट प्रयत्न करणं म्हणजे अगदी बेंबीच्या देठापासून प्रयत्न करणे. आणि वरवरचा प्रयत्न म्हणजे थोक्याला थोका लावणे. ठीक आहे. आडंबर म्हणजे बडेजावपणा. ठीक. साधेपणा म्हणजे साधारण. ओके. आडंबरसाठी उदाहरण द्यायची नको, ठीक आहे, चालतंय. आडंबर. आढ्यता, आढ्यता म्हणजे कर्मठपणा. कर्मठपणा, ताठलेला व्यक्ती, त्याला आढ्यता म्हणतात. कपाळावरच्या आठ्या पडतात ना, आठ्या. एखादा व्यक्ती बघा, त्याच्या नेहमी कपाळावर आठ्या असतात, काही म्हणा त्याला आढ्यता म्हणतात. नम्रता म्हणजे जो नम्र असतो, विनयशील असतो, बरोबर. आत, बाहेर. आत्महत्या, ध्यानात ठेवला, आत्महत्या. आत्महत्येचा विरुद्धार्थी शब्द जीवन जगणे नव्हे तर आत्मोद्धार आहे.
आत्महत्या म्हणजे स्वतःला मारणे आणि आत्मोद्धार म्हणजे स्वतःचा उत्कर्ष साधणे म्हणजे आत्मोद्धार. बरोबर. आदिदैविक म्हणजे दैविक काळात आणि आदी भौतिक म्हणजे आजच्या काळात. आधी नंतर परत आला का नाही, आधी नंतर. आधुनिक म्हणजे आजच्या काळातलं, पुरातन म्हणजे मागच्या काळातलं. आध्यात्मिक आध्यात्मिक म्हणजे की ज्याला जीवनाचा खरा अर्थ समजला तो अध्यात्म. बरोबर. आणि प्रापंचिक म्हणजे सांसारिक, कट्टुकट चालतो तो. एवढे पैसे आपल्याला पाहिजेत म्हणजे पाहिजेत, एवढं माल तुम्हाला द्यायचं म्हणजे द्यायचं. आध्यात्मिक तो पैसा, पाणी, माया, मोह यापासून दूर असतो. ठीक आहे. आदरणीय म्हणजे जो पूजनीय आहे. अनादरणीय जो शिव्या खायच्या लायकीचा आहे. ठीक आहे. आदी म्हणजे सुरुवात आणि अंत म्हणजे शेवट. आद्य म्हणजे पहिला, अंतिम म्हणजे शेवटचा. आंधळा म्हणजे ज्याला दिसत नाही तो, डोळस ज्याला डोळे आहेत तो. आनंदी, दुःखी. आपत्ती म्हणजे असा काळ की ज्या काळात एखादी दुर्घटना घडली त्याला आपत्ती म्हणतात. सुस्थिती म्हणजे चांगली स्थिती. आपमतलबी निराभिलाषी म्हणजे ज्याची कुठली इच्छा नाही आहे, उदार. आपपर भाव दुजा भाव. आणि आपुलकी म्हणजे आपलेपणा. आप्त म्हणजे आपलेपणा. आप्त म्हणजे आपलेपणा. परका म्हणजे अप्पर भाव. आबाळ नाही, आबाळ म्हणजे गबाळा. आबाळ म्हणजे गबाळा. गबाळा म्हणजे एखाद्याचा, आपण म्हणतो ना, एखाद्या त्या बाईचा वापर आबाळ आहे. आबाळ म्हणजे घाणेरडा आहे. बरोबर. निगा म्हणजे व्यवस्थित, निगा राखणे. बरोबर, व्यवस्थित. आभा अपमान. आय व्यय. आय म्हणजे कमवणे. बरोबर. व्यय म्हणजे खर्च करणे. आयात म्हणजे माल बोलवणे. निर्यात म्हणजे माल पाठवणे. म्हणजे काय आपण निर्माण करतो ते पाठवणे. जसं भारत मसाल्याचे पदार्थ किंवा खाद्यपदार्थ किंवा डेअरी पदार्थ किंवा अन्नधान्य इतर देशांमध्ये निर्यात करतो, त्यापासून पैसे मिळवतो, त्याला निर्यात. आयात, परंतु टेक्नॉलॉजी किंवा मोबाईल किंवा ह्या गोष्टी आपण आयात करतो. बरोबर, त्याला आयात. आयास म्हणजे प्रयत्न करून मिळवलेलं. आयास प्रयत्न करून मिळवलेलं. विनायास असंच देरे हरी पलंगावरी आलं. ठीक आहे, त्याला विनायास. आरंभ शेवट. आराम दगदग. आरोग्य अनारोग्य आजार. आरोपी निर्दोष. आर्द्र म्हणजे ओलेपणा असणारी थोडीशी जागा किंवा त्याला आपण आर्द्रता म्हणतो. शुष्क म्हणजे कोरडेपणा. आवड नावड. आवर अजागड. आवर म्हणजे छोटस. बरोबर. अजागड म्हणजे अजागड. आशा निराशा. आश्रय निराश्रय. आश्रय म्हणजे एखाद्याला आपल्याकडे राहण्याची हे देणे, मुभा देणे. ठीक आहे. निराश्रय म्हणजे त्याला हाकलून लावणे. ठीक. आसक्त. बरोबर. अनासक्त. आसक्त मी सांगितलंय तुम्हाला. आसक्त म्हणजे जो एखाद्या गोष्टीवरती भाळलेला त्याला आसक्त म्हणतात. अनासक्त. आसुरी म्हणजे दैत्य. दैवी म्हणजे दैविक. आस्तिक म्हणजे श्रद्धा असलेला. नास्तिक म्हणजे श्रद्धा नसलेला. आस्था अनास्था. आळशी उद्योगी. काही लोक आळशी असतात, काही लोक उद्योगी असतात. आळा एखाद्या गोष्टीला आळा घालणे. बरोबर. सूट देणे. आक्षेपक म्हणजे विरोधी. आक्षेपक म्हणजे विरोधी. आणि समर्थक म्हणजे आपले पक्षात असणारे. आज्ञा अवाज्ञा. आज्ञा मानणे म्हणजे आज्ञा. अवाज्ञा म्हणजे आज्ञा न मानणे. इकडे तिकडे. इच्छा अनिच्छा. इजा म्हणजे अपाय. इजा म्हणजे अपाय याला विरुद्धार्थी शब्द अपाय पण होतो. अपाय. इजा म्हणजे अपाय आणि उपाय याच्यावर केलेला उपाय. इज्जत म्हणजे आबरू. बेइज्जत म्हणजे बेअबरू. इतर जण दुसरे कोणतरी. स्वजन स्वतःचे लोक. इति हा समजून घ्या. इति म्हणजे अथ म्हणजे समाप्ती. इति म्हणजे समाप्ती. अथ म्हणजे सुरुवात. इतिश्री म्हणजे संपणे.
आणि प्रारंभ, अथश्री, याला आणखी नाव आहेत बघा. इति म्हणजे शेवट, शेवट. अथ म्हणजे आरंभ, आरंभ, आरंभ करणे. ओ नामा, ओ नामा, श्री गणेशा, श्री गणेशा, श्री गणेशा, किंवा अजून म्हणून प्रारंभ, प्रारंभ. हे समानार्थी शब्द आहेत अथचे. इति म्हणजे शेवट, समाप्ती, 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 शेवट, समाप्ती, बरोबर. अखेर, 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 इत्यादी शब्द, बरोबर. हा. इत्यंभूत म्हणजे अगदी सगळंच. त्रोटक, इत्यंभूत अगदी सगळंच. त्रोटक, विभागून, विभागून घेतलेलं. वास्तविक त्रोटक नावाचं, त्रोटक एका दैत्याचं सुद्धा नाव होतं, परंतु त्रोटक म्हणजे विभागलेलं, विभागलेलं. इत्यंभूत म्हणजे सगळ्याच्या सगळं. ठीक आहे. इन्कार, कबुली, त्या गोष्टी नकार देणे, इन्कार, कबूल. इन्साफ, अन्याय. इब्रत, इज्जत. बेअब्रू, बेइज्जत. इमानी, बेईमानी. इरादा, निरुद्देश. इष्ट, अनिष्ट, बरोबर. इष्ट म्हणजे चांगलं, अनिष्ट म्हणजे वाईट, अनिष्ट म्हणजे वाईट. नेक्स्ट, इहलोक, इहलोक म्हणजे पृथ्वी, इहलोक म्हणजे पृथ्वीलोक, पृथ्वीलोक. इहलोक म्हणजे पृथ्वीलोक, पृथ्वीलोक. आणि परलोक म्हणजे जे पृथ्वीच्या बाहेरचा. ठीक आहे. इलाज, नाइलाज. ईर्ष्यालू, ईर्ष्यालू म्हणजे जळका, जळका, ईर्ष्या. काही स्त्रिया पुरुष ईर्ष्यालू असतात, म्हणजे जळकी असतात, बरोबर. आणि काही निर्मत्सरी, ज्यांच्या मनात मत्सरच नाहीये. कोणी कितीही चांगलं दिसलं तर म्हणजे ठीक आहे, छान. एखाद्याने चांगले कणातले घातले, एखादीने, तर दुसरी स्त्री किती चांगले कणातले घातले, त्याला म्हणतात ईर्ष्यालू. ठीक आहे. ईश्वरी प्रसाद, ईश्वराचा मिळालेला प्रसाद. ईश्वरी कोप, ईश्वराचा मिळालेला शाप. उन्हा म्हणजे वजा, उन्हा म्हणजे वजा. आणि अधिक म्हणजे प्लस, अधिक म्हणजे प्लस. उणीव म्हणजे कमीपणा, बरोबर. भरपाई म्हणजे उणीव भरली, उणीव भरली. उतरण म्हणजे एखाद्याच्या उपकारातून मोकळं होणे, म्हणजे उतरण, उतराई. उतरण आणि उतराई एक समानार्थी शब्द आहे. उतराई. एखाद्याच्या कर्जातून मुक्त होणे म्हणजे उतराई, उतरण. चढण आणि ऋणी म्हणजे एखाद्याच्या उपकाराखाली दबणे, एखाद्याच्या कर्जाखाली दबणे. चढण, ऋणी. उत्कंठा म्हणजे अधीरता, अधीरता, उत्कंठा. उदासीनता, उदास. उत्कर्ष म्हणजे प्रगती, अपकर्ष म्हणजे अधोगती. उत्तरीय म्हणजे पुढचा, आणि अंतरीय म्हणजे आतला. उत्तरीय म्हणजे बाहेर आणि अंतरीय म्हणजे आत. उत्पादक, प्रोडक्शन करणार. विनाशक, नाश करणार. जसं उत्पादक म्हणू आपण की एखादा व्यक्ती एखाद्या गोष्टीचं उत्पादन करतो, एखाद्या गोष्टीचा नाश करतो, त्याला उत्पादक. शेतकरी उत्पादक आहे, आपण विनाशक आहोत, खाणारे. ठीक आहे. उदय, उदय पावणे. अस्त, संपणे. उदात्त, उदार. अनुदात्त, कंजूष. उकल म्हणजे एखाद्या गोष्टीची उकल होणे, गुंतागुंत, गुंतत जाणे. उकाडा, उन्हाळा, थंडी, गारठा. उक्ता, किरकोळ. उक्ता म्हणजे विशेष, बरोबर. आणि किरकोळ म्हणजे साधारण, बरोबर. उगवती, मावळती. उगीच, सहेतुक. उगीच म्हणजे आपण म्हणतो ना, काय कस काय लावला फोन, सहज लावला, उगीच, बरोबर. आणि का हो, काय लावलं, हा हे काम होतं, हेतू होता, उद्दिष्ट होतं फोन लावायचं, मग सहेतुक, बरोबर. उघड, गुप्त. उघडा, झाकलेला. उंच, सखल. ध्यानात ठेवलं, उंच, सखल हा शब्द पेपरला खूप वेळा आला. उंच, सखल, बरोबर. सखल म्हणजे
समांतर, आणि उंच म्हणजे त्यापेक्षा उंच. उंच ठेंगणा हा विरुद्धार्थी शब्द वापरला जात नाही, सखल वापरला जातो. उचित अनुचित, उच्च नीच, उच्चिष्ट अनुच्चिष्ट. उच्चिष्ट म्हणजे साधारणतः उच्चिष्ट संस्कृत भाषेत होते उभे राहणे. उच्चिष्ट म्हणजे की ज्याला चांगल्या प्रतीचं, आणि अनुच्चिष्ट म्हणजे मध्यम प्रतीचं. उच्छृंखल, उच्छृंखल म्हणजे ज्याला मर्यादा नाहीये. स्वयं, बरोबर, त्याला उच्छृंखल म्हणतात. मर्यादशील म्हणजे मर्यादेत राहणार. उच्छृंखल त्यांना ठेवजा, मर्यादा नसलेला, मर्यादा नसलेला. काही लोक आहेत जे मर्यादेबाहेर वागतात. आपण पेपर उघडा रोज, त्याच्यात उच्छृंखल लोक भरपूर दिसतील तुम्हाला. ठीक आहे. उजळ, मलिन, मलिन म्हणजे मळलेला. उजळ हे साधारणतः आपल्या चेहऱ्यावर असते आधारित. एखादी स्त्री उजळ असते, एखादी स्त्री मलिन असते. ठीक आहे. उजाड, उजाडलेला, बरोबर, जिथं काहीच नाही, समृद्ध भरभराट असलेला प्रदेश. नेक्स्ट. उच्चारित, बरोबर, अनुच्चारित. उज्ज्वल, निस्तेज. उडाणटप्पू, विश्रांकुल, कामसू, कामी मनुष्य. कामी म्हणजे व्यवस्थित जॉब कामधंदा करणारा, कामसू. उदार, अनुदार. उद्युक्त म्हणजे उद्योगधंदा करणारा. अद्युक्त म्हणजे रिकामा फिरणारा. उद्विग्न म्हणजे निराश, प्रफुल्लित म्हणजे आनंदी. उन्नत म्हणजे प्रगत, आणि अवनत जुने पुराणे. उपकार, अपकार. उपभोग्य, खाण्याजोगी, की जो भोगणार आहे, उपभोग्य, एखादी गोष्टीचा उपभोग घेणारा. वैराग्य म्हणजे जे उपभोगत नाही. उपसंहार, उपोद्घात. आता बघा, उपोद्घात, पहिला. ठीक आहे. उपसंहार, उपोद्घात. उपहास म्हणजे एखाद्याची काय करणं, थट्टा, थट्टा किंवा मस्करी करणे, उपहास. प्रशंसा, मोठेपणा देणे. उमदा म्हणजे एकदम तरतरीत, खुजा म्हणजे निराश. उर्मट, उर्मट, उर्मट म्हणजे काय म्हणू, वाईट किंवा वाईट वृत्तीचा. शालीन. उल्लंघन, नियमाचं उल्लंघन. अनुलंघन म्हणजे उल्लंघन न करणे. उषक्काल म्हणजे सकाळ. उषक्काल म्हणजे सकाळ, सकाळ, संध्याकाळ. ऊर्ध्व म्हणजे वर, आणि अधर म्हणजे खाली. उब, थंडी गारठा. उब म्हणजे उष्णता. ऊन, सावली. रणी म्हणजे ज्याला आपण म्हणू रणी, धनी. ऋणी म्हणजे कर्जबाजारी, धनी म्हणजे पैशावाला. धनी म्हणजे पैशावाला. ठीक आहे. नेक्स्ट. ऋणको, धनको. ऋणानुबंध, शत्रुत्व. प्रेमळ संबंध, शत्रुत्व. एककल्ली, समंदस, एकटा एकटा राहणारा. समंदस म्हणजे एकाग्र, स्वैरचित्त. एकछत्री, लोकसत्ता, कारभार असतात बघा. एकछत्री. जसं उदाहरण द्यायचं झालं तर किम जॉंग, नॉर्थ, 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 नॉर्थ काय गाव आहे त्याचं, देशाचं नाव काय त्याचं, नॉर्थ, लक्षात नाही उडाल बघा आता. नॉर्थ. चला ठीक आहे, आपण दुसरं उदाहरण घेऊ. आपला हा रशिया, रशिया, किम जोंग. नॉर्थ, नॉर्थ कोरिया, नॉर्थ कोरिया. नॉर्थ कोरियामध्ये एक कल्ली कारभार आहे, म्हणजे तो किम जॉंगच आहे सर्वस्व, बरोबर, बाकी कोणाचं काही चालत नाही. नॉर्थ कोरिया. ठीक आहे. तसं भारत हा लोकसत्ताक देश आहे. ठीक आहे. एक ताण, एक ताण म्हणजे व्यवस्थित राहणारा, एका ठिकाणी एकच कार्य करणारा, चुकीचे कार्य न करणारा. स्वैर, कधी इकडे कधी तिकडे कधी तिकडे. ठीक आहे. एक वचन, अनेक वचन. एक वार, अनेक वार. एक संध म्हणजे जोडलेले. एक संध आहे. खंडित म्हणजे भागात, छोट्या छोट्या भागात असले. ठीक. नेक्स्ट. एकी, एकी मध्ये फूट पडली तर बनते बेकी.
एकोपा बेबनाव हा शब्द ध्यानात ठेवला. एकोपाचा विरुद्धार्थी बेबनाव. काही लोकांमध्ये बेकी पडली का बेबनाव होतो. बरोबर. ऐक्य विघटन. ऐच्छिक अनैच्छिक. ऐत म्हणजे मोठेपणा राबवणारा. नम्रता. ऐश्वर्य दारिद्र्य. ऐलतीर नदीचा इकडचा काठ. पैलतीर नदीचा तिकडचा काठ. ऐहिक बरोबर पारमार्थिक. ऐहिक म्हणजे इहलोकी. इहलोकी ऐहिक. इहलोक. 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 इह त्याला म्हणतो आपण ऐहिक. पारमार्थिक म्हणजे इहलोकाच्या पलीकडचा. ओंगळ म्हणजे आबडधोबड. स्वच्छ नीट्स नीट्स नीट्स. ओतप्रोत म्हणजे भरपूर. अपुरे म्हणजे कमी. ओले सुके. ओशाळा. ओशाळा बरोबर. आणि निलाजरा. ओशाळा म्हणजे शाय. त्याला तुम्ही काय म्हणता शाय शाय. जो लाजरा बुजरा शाय. ओशाळा. निलाजरा म्हणजे बेश्रम. निलाजरा म्हणजे बेशरम. बरोबर. ओवळा. ओवळा म्हणजे साधा सरळ बोळा. सोहळा सगळ्या ह्याच्यात फिरून आलेला. ठीक आहे. औचित्य अनौचित्य. औचित्य म्हणजे उद्दिष्ट. अनौचित्य म्हणजे ज्याला कुठलंही औचित्य नाही असा तो. औत्सुक्य म्हणजे उत्सुकता. बरोबर. आणि औदासीन्य म्हणजे निराशा. औदार्य म्हणजे ज्याला आपण काय म्हणू उदार. कृपणता म्हणजे कंजूष. 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 औद्धत्य म्हणजे एखाद्याचा धिक्कार करणे. धिक्कार करणे. आणि सौजन्य म्हणजे सत्कार करणे. औरस. औरस अनौरस. बरोबर. कच्चा पक्का. कज्जाग म्हणजे बाणखोर. आणि प्रेमळ. प्रेम. कंजूष उदार. कडवा सौम्य. कडत गार. कडत म्हणजे गरम. कडत म्हणजे गरम किंवा कडत म्हणजे धगधगता गार. कणखर कमजोर. कफल्लक श्रीमंत. कफल्लक म्हणजे गरीब. कफल्लक म्हणजे गरीब. गरीब. कमजोर सशक्त. करडा प्रेमळ. कमनीय बेडक. कमनीय म्हणजे बांधे सूद. कमनीय बरोबर. आणि बेडक म्हणजे जो बेडक असतो त्याला बेडक म्हणतात. ठीक आहे. बेडक. करुणा कठोरता. कर्कश मंजूर. गाणं बघा कर्कश पण. कर्णकटू म्हणजेच कर्कश. मंजूळ म्हणजे कर्णमधूर. कानाला मधुर लागणार. कानाला कटू लागणार. कर्तबगार म्हणजे काहीतरी करून दाखवणार. कर्तव्य शून्य ज्यात काहीच नाही. ज्यामध्ये काहीच नाहीये असा तो. ठीक आहे. थोडं पाणी पिऊन घेऊ. कर्तव्य शून्य. ठीक आहे. नेक्स्ट कर्मठ म्हणजे जो आपले जे जुने पुराणे नियम आहेत ते कधीच सोडत नाही त्याला कर्मठ म्हणतात. सुधारक म्हणजे पुरोगामी. बरोबर. पुरोगामी. कलह एक कर्मठला प्रतिगामी म्हणतात. प्रतिगामी. जुने न सोडणारा. सुधारक म्हणजे पुरोगामी. 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 पुरोगामी प्रतिगामी दोन विरुद्धार्थी शब्द. कलह भांडण मिलाप मैत्री. कल्पक कल्पनाशून्य. कल्पित वास्तविक. कल्पनेतलं वास्तवात. कवडी चुंबक म्हणजे कंजूष दानशूर. कसदार निकस जमीन. कसूर बेकसूर. कागाडी कौतुक. कागाडी म्हणजे चुगल्या करणं. चुगल्या. चुगलखोर. चुगलखोर किंवा चुगली किंवा चुगली करणारा. चुगली. आणि कौतुक म्हणजे एखाद्याचं कौतुक करणे. काटक. काटक म्हणजे एकदम कणखर आहे व्यक्ती. कणखर काटक. बरोबर. की ज्याला 2-3 झटके मारले तरी काही फरक पडत नाही तो काटक. नाजूक. एक झपका मारला की रडायला लागतं. कामकरी. कामकरी म्हणजे शेतकरी काम करणारा. पांढरपेशा म्हणजे जो एसीत बसणारा समुदाय. बरोबर. त्याला आपण मध्यमवर्गीय म्हणतो. कीर्ती अपकीर्ती. कुकर्म सत्कर्म. कुटील सज्जन. कुटील म्हणजे वाईट प्रवृत्तीचा. कामचुकार कामसू. कारस्थानी म्हणजेच कुटील. कुटील साधा भोळा. कासावीस स्वस्त.
किंचित पुष्कळ, किमान कमान, कुपात्र सत्पात्र, कुपथ्य पथ्य, कुलभूषण कुलकलंक, कुलवंत कुलहीन, कृतकृत्य निरर्थक, कृत्रिम नैसर्गिक. बघा इत्यादी शब्द आपण आज बघू, उर्वरित शब्द आपण उद्याच्या लेक्चरला बघूया. ओके ठीक आहे चालेल. तर मग इथं आपण थांबूया. उद्याच्या नाही, आपण संध्याकाळचं परत एक लेक्चर घेऊ 8 वाजता. ठीक, तेव्हा आपण बघूया. ठीक चालेल. तर इथं थांबतो. बराच वेळ घेतला तुमचा, 1.5 तास. परत 1.5 तासाचं लेक्चर आपण आणखी घेऊ. ओके नमस्कार.